मित्रांनो, जर तुमचे वय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक असेल आणि पुढच्या 10 वर्षांसाठी तुम्हाला पैसे जमा करून त्याद्वारे दर महिना पेन्शन मिळवायची असेल तर प्रधानमंत्री वय वंदना योजना हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो। जर तुम्हाला प्रधानमंत्री वय वंदना योजनेसंबंधी माहिती नसेल तर योजनेची पात्रता काय आहे, कोणते बेनिफिट्स मिळतात, टॅक्स बेनिफिट्स काय आहेत, तसेच पेन्शन मिळवण्याकरिता किती पैसे तुम्हाला भरावे लागू शकतात, ही सर्व माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे असे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला सर्वात आधी बघता येतील। नमस्कार मित्रांनो, भारत सरकारने मे 2017 मध्ये प्रधानमंत्री वय वंदना योजना सुरू केली असून ती देशाच्या सर्वात ट्रस्टेड फायनान्शियल इन्स्टिट्यूट म्हणजे LIC मार्फत ऑपरेट केली जाते। त्यामुळे जी काही गुंतवणूक तुम्ही या अंतर्गत करणार आहात ती 100% सुरक्षित असेल। योजनेची लोकप्रियता लक्षात घेता सरकारने आता 31 मार्च 2023 म्हणजे या महिन्याच्या अखेरपर्यंत योजनेला मुदतवाढ दिलेली आहे। म्हणजे तुम्ही या महिन्याच्या अखेरपर्यंत या योजनेअंतर्गत गुंतवणूक सुरू करू शकता। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला योजनेची सर्व महत्त्वपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। प्रधानमंत्री वय वंदना योजना जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर 31 मार्च पूर्वी LIC कार्यालय, LIC एजंट अथवा ऑनलाईन सुद्धा तुम्हाला योजनेसाठी अर्ज करता येणार आहे। मित्रांनो, ही योजना खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेली आहे। त्यामुळे या योजनेअंतर्गत वयाची कमीत कमी मर्यादा ही 60 वर्ष किंवा त्याहून अधिकची आहे, परंतु यामध्ये जास्तीच्या वयासाठी कुठलीही मर्यादा नाही। याचा अर्थ 60 वर्ष किंवा त्याहून अधिकच्या व्यक्तींना या योजनेअंतर्गत पैसे जमा करून गुंतवणूक सुरू करता येते। प्रधानमंत्री वय वंदना योजनेचा कालावधी हा जास्तीत जास्त 10 वर्षांचा आहे। म्हणजे या योजनेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 10 वर्षांची गुंतवणूक करता येते। मित्रांनो, पैसे जमा केल्याच्या तारखेपासून पुढच्या 10 वर्षांसाठी तुम्हाला यातून पैसे पुन्हा काढता येणार नाही, परंतु काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये तुम्हाला या योजनेतून बाहेर पडता येते। आता अपवादात्मक परिस्थिती याचा अर्थ जर तुम्हाला स्वतःला किंवा पती अथवा पत्नी यांच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी तुम्हाला पैसे परत काढता येतात। थोडक्यात ही पॉलिसी किंवा योजना तुम्हाला प्रीमॅच्युअर म्हणजे मुदतपूर्व बंद करता येते। अशा वेळी जी काही पर्चेस प्राइस किंवा जो काही प्रीमियम तुम्ही भरलेला असेल त्याच्या 98% रक्कम तुम्हाला परत केली जाते। गुंतवणूक सुरू केल्याच्या तारखेपासून 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर योजनेअंतर्गत तुम्हाला लोन सुद्धा मिळू शकते। लोनचे किंवा कर्जाची रक्कम ही तुम्ही जमा केलेल्या पैशांच्या 75% इतकी असते। उदाहरणार्थ जर तुम्ही 10 लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली असेल तर 3 वर्षानंतर तुम्हाला 7.5 लाख रुपये लोन या योजनेअंतर्गत मिळू शकते। समजा योजनेच्या कालावधी अंतर्गत म्हणजे 10 वर्षांमध्ये मॅच्युरिटी पूर्वी जर खातेधारकाचा मृत्यू झाला तर खात्यामध्ये जमा सर्व रक्कम त्याच्या लाभार्थ्याला परत केली जाते। मित्रांनो, पेन्शन तुम्हाला मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली आणि इयरली मोडमध्ये घेता येते। मंथली पेन्शनचा मोड निवडला तर कमीत कमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 9250 रुपयांची पेन्शन तुम्हाला मिळू शकते। त्याचप्रमाणे क्वार्टरली मोड निवडला तर 3000 रुपये कमीत कमी पेन्शन आणि जास्तीत जास्त 27750 रुपये पेन्शन तुम्ही घेऊ शकता। याच प्रकारे जर पेन्शनचा मोड हाफ इयरली असेल तर त्यावेळी तुम्हाला कमीत कमी 6000 रुपये आणि जास्तीत जास्त 55500 रुपयांची पेन्शन मिळवता येते। इयरली म्हणजे वार्षिक मोडमध्ये कमीत कमी 12000 रुपये आणि जास्तीत जास्त 1,11,000 रुपयांची पेन्शन तुम्हाला मिळवता येते। आता ही पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला किती रक्कम भरावी लागेल याची माहिती आपण पुढे बघणारच आहोत। त्यापूर्वी योजनेअंतर्गत चालू असलेला व्याजदर काय तो बघू। मित्रांनो, प्रधानमंत्री वय वंदना योजनेअंतर्गत सध्या वार्षिक 7.40% व्याजदर दिला जात आहे। आता व्याजदरासंदर्भातील एक महत्त्वपूर्ण मुद्दा लक्षात घ्या। जर तुम्ही तुमची पेन्शन मंथली मोडमध्ये निवडत असाल तर तुम्हाला 7.40% इतका व्याजदर लागू होतो आणि जर तुम्ही पेन्शनचा मोड वार्षिक निवडला असेल म्हणजे दर महिना पेन्शन न घेता दर वर्षी तुम्ही घेणार असाल तर त्यावेळी व्याजदर लागू होतो 7.66%। आता हे कसे, तर याचे कॅल्क्युलेशन LICने त्यांच्या ब्रोशरमध्ये दिलेले आहे, ज्यामध्ये 1000 रुपयांची गुंतवणूक केली तर कशा प्रकारे व्याज जनरेट होते त्याची आपल्याला माहिती मिळते। समजा प्रधानमंत्री वय वंदना योजनेअंतर्गत तुम्ही 1000 रुपये जमा केले आणि पेन्शनचा मोड निवडला आहे मासिक म्हणजे मंथली पेन्शन तुम्हाला हवी असेल तर 74 रुपये व्याज तुम्हाला त्यावर मिळते। जर तुम्ही पेन्शनचा मोड क्वार्टरली म्हणजे दर 3 महिन्यांनी निवडला असेल तर तुम्हाला वार्षिक 74.50 रुपये मिळतात। याच प्रकारे जर तुम्ही पेन्शनचा मोड हाफ इयरली म्हणजे दर 6 महिन्यांनी पेन्शन घेणार असाल तर त्यावेळी 1000 रुपयांवर तुम्हाला 75 रुपये 20 पैसे मिळतात आणि जर पेन्शनचा मोड हा इयरली म्हणजे वार्षिक असेल तर वार्षिक तुम्हाला 76 रुपये 60 पैसे मिळतात। या उदाहरणावरून एक अंदाज नक्की येतो की वार्षिक मोडमध्ये घेतलेली पेन्शन ही इतर 3 मोडमधील पेन्शनपेक्षा अधिक मिळते, परंतु कोणता मोड निवडायचा हे तुम्ही तुमच्या गरजेनुसार ठरवू शकता। आता पेन्शनच्या मोडनुसार किती पैसे भरावे लागणार आणि किती पेन्शन मिळणार याची माहिती आपण या टेबलद्वारे समजावून घेऊ। दर महिन्याला 1000 रुपये पेन्शन पाहिजे असेल तर 1,62,162 रुपये भरावे लागतील, पण दरवर्षी एकदम 12,000 रुपयांची पेन्शन तुम्हाला हवी असेल तर 1,56,658 रुपये भरावे लागतील। तसेच दर महिन्याला
1,000च्या ऐवजी मॅक्सिमम पेन्शन म्हणजे 9,250 रुपयांची पेन्शन तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी 15 लाख रुपयांची गुंतवणूक प्रधानमंत्री वय वंदना योजनेअंतर्गत तुम्हाला करावी लागेल. याच प्रकारे जर क्वार्टरली कमीत कमी 3,000 रुपयांची पेन्शन तुम्हाला हवी असेल तर 1,61,074 रुपये आणि क्वार्टरली जास्तीत जास्त पेन्शन म्हणजे 27,750 रुपयांची पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला 14,89,933 रुपये भरावे लागतील. हाफ इयरली मोडमध्ये कमीत कमी 6,000 रुपयांची पेन्शन तुम्हाला हवी असेल तर 1,59,574 रुपये आणि हाफ इयरली मोडमध्येच जास्तीत जास्त 55,500 रुपयांची पेन्शन घ्यायची असेल तर 14,76,064 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला करावी लागणार आहे. याच प्रकारे जर तुम्हाला दरवर्षी 1,11,000 रुपये वार्षिक पेन्शन हवी असेल तर 14,49,064 रुपयांची गुंतवणूक प्रधानमंत्री वय वंदना योजनेअंतर्गत करावी लागेल. म्हणजेच 10 वर्षांच्या कालावधीकरिता तुम्हाला जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक या योजनेअंतर्गत करता येणार आहे. मित्रांनो, प्रधानमंत्री वय वंदना योजना एक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे. त्यामुळे गुंतवणुकीवर जे काही व्याज तुम्हाला मिळते त्यावर टॅक्स लागू होतो किंवा नाही हे संपूर्णपणे तुमच्या टॅक्स स्लॅबवर अवलंबून असते. जे काही व्याज तुम्हाला मिळते ते तुमच्या एकूण वार्षिक उत्पन्नामध्ये ॲड केले जाते आणि जर एकूण वार्षिक उत्पन्न तुमच्या टॅक्स स्लॅबपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स द्यावा लागू शकतो. मित्रांनो, प्रधानमंत्री वय वंदना योजना तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने खरेदी करता येते. जर ऑनलाईन पद्धतीचा वापर करायचा असेल तर LICची अधिकृत लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओजकरिता चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.